नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे। आमच्या वयाचा विचार करता असे वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी भर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते राजकारणातून निवृत्ती घेणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। नेमकी त्यांनी काय म्हटलंय पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव शहरातील विकास कामाच्या कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय। या वक्तव्यामुळे ते सक्रिय राजकारणात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयाचे उद्घाटन तसेच विकास कामाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी निवृत्ती घेणार असल्याच्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे। तसेच यावेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले। आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे। त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावंसं वाटते, असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी एका प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती। अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते। मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामाचा धडाका लावला ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो, अशा शब्दात महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचा तोंड भरून कौतुक केलंय। मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत की कामाची भूक लागलेला नेता म्हणजे आमदार मंगेश चव्हाण। मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावचा विकास करताना गिरीश महाजन यांच्या मार्गाने विकास केला आहे हे इतर आमदारांनाही सांगावे लागले। चाळीसगाव हे महत्त्वाचे शहर आहे। जिल्ह्यापासून ते दूर असल्याने या ठिकाणी विकास कामे हे महत्त्वाचे आहे आणि तिथे मात्र त्यांनी मोठे काम करून दाखवले आहे, असं म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप पडली आहे। या वक्तव्याबद्दल तुमचं मत काय? गिरीश महाजन खरोखर सक्रिय राजकारणातून बाजूला होणार का, की त्यांच्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ आहे? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।